भटकंतीचा निरोप मँगो हॉलिडेज. राणी बोडसियानं केलेल्या हल्ल्यानंतर इंग्लंड पुरतं बेचिराग झालं. पण लंडन होतं रोमन लोकांचं व्यापारी केंद्र. तिथून आर्थिक व्यवहार होतील अशाच व्यवस्था होत्या. रोमन हुशार खरे. वास्तुकला, शिल्पकला इत्यादी गोष्टी ग्रीक संस्कृतीकडून त्यांनी उचलल्या, पण त्यात अनेक कलात्मक बदल त्यांनी केले आणि स्वतःची एक नवी शैली निर्माण केली. ग्रीक कला त्यांनी आणखी श्रीमंत केली. पुढे जिथे जिथे म्हणून रोमन सत्ता आली तिथे या कलात्मकतेचा आविष्कार पाहायला मिळतो. राणीच्या हल्ल्यानंतर रोमन लोकांना लंडनला संरक्षक भिंत बांधायची गरज वाटू लागली. त्याप्रमाणे एका बाजूला थेम्स नदी ठेवून शहराला 1 चौरस मैलाची संरक्षक भिंत घालण्यात आली. टेहळणी बुरुज आले. सैनिकांचा पहारा बसला. पुढे काही शतकं या भिंतीच्या आतल्या शहरातून जगाशी व्यवहार होत राहिले. हीच ती सिटी ऑफ लंडन. आजही या भिंतीचा काही भाग सिटीमध्ये दिसतो. या दरम्यान एकीकडे 4थ्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उदय होत होता. इतकी वर्ष धर्म म्हणून कायद्यानं त्याला मान्यता नव्हती. त्याकरता खूप मोठी चळवळ युरोपभर चालू होती. तर दुसरीकडे रोमन साम्राज्य ढासळत चाललं होतं. त्याची सुरुवात इटलीतच झाली. त्याबरोबर साम्राज्याच्या दूरवर पसरलेल्या वसाहती, व्यापारी ठाणी सोडून रोमन इटलीला परतले. लंडनही त्याला अपवाद नव्हतं. पुढची साधारण 1000 वर्ष ही डार्क एजेस म्हणजे अंधार युगाची मानली जातात. या काळात सर्व युरोपात अराजक माजलं. लंडनमधूनही रोमन निघून गेल्यामुळे साधारण 150 ते 200 वर्ष शहराची वाताहत झाली. रोमन सत्ता असतानाच त्यांच्या सैन्यदलात जर्मनिक एंग्लेस, सॅक्सनी जमातीची अनेक लोक होती. रोमन्स गेल्यावरही नदी पार करून त्यांचं ब्रिटनमध्ये स्थलांतर सुरूच राहिलं आणि साहजिकच रोमन संस्कृतीची जागा आता या काहीशा मागास टोळ्यांनी घेतली. शहरात लूटमार सुरू झाली. जुन्या सुंदर इमारती ढासळल्या. व्यापार थांबला. रस्ते भकास झाले. त्यावर रानं उगवली. शहराची पूर्वीची रया गेली. या हलाखीच्या काळातही लंडनमध्ये पूर्वीच्या रोमन आणि आता नव्या जर्मन, अँग्लेस, सॅक्सनी लोकांकडून आलेली संस्कृती स्थिरावली. या संस्कृतीनं ब्रिटनचा मोठा भाग व्यापला. साधारण याच काळात प्रथम आतापर्यंत रोमन ब्रिटन ज्याला म्हटलं जाईल त्यातल्या मोठ्या भागाला एंग्लालँड असं नाव मिळालं. एंग्लालँड म्हणजे लँड ऑफ अँग्लेस, म्हणजे अँग्लेस माणसांचा प्रदेश. अँग्लेस, सॅक्सनी लोक ही जर्मनीच्या वायव्य भागातून, ज्या भागाला आज शेल्स्विग होल्स्टाईन असं म्हणतात, तिथून आली. त्यांनी आपल्या नावावरून हे नाव दिलं. पुढे त्यालाच इंग्लंड असं म्हणलं जाऊ लागलं. 7व्या शतकात ख्रिश्चन धर्म इथे स्थिरावला. जर्मनीमधून सॅक्सन राजांनी येऊन राज्यकारभार हातात घेतला. अँग्लो सॅक्सन समाज निर्माण झाला. स्वतःची इंग्लिश भाषा हळूहळू विकसित होऊ लागली. इंग्लंडची राजधानी विंचेस्टरला होती. लंडन हे रोमन काळापासून व्यापारी शहर होतं आणि थेम्स नदीमुळे मोक्याचं बंदर सुद्धा. साधारण शतकभरात लंडन मधला व्यापार पुन्हा पूर्ववत झाला. थेम्स मधून होणारी मालवाहू जहाजांची वर्दळ वाढली. लंडन पुन्हा एकदा भरभराटीला आलं. शहरात मुबलक पैसा खेळू लागला. साहजिकच या सुखवस्तू शहराकडे पुन्हा काही क्रूर आणि लुटारू टोळ्यांचं लक्ष गेलं. ती कथा पुढच्या भागात.